आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। संजय राऊतांच्या पुस्तकाबाबत प्रश्न विचारताच मंत्री सावकार यांचा पारा चढला। संजय राऊत काहीही लिहितील, त्याचं पुस्तक कशाला वाचू? मंत्री संजय सावकार यांची प्रतिक्रिया। राऊत जेलमध्ये आंदोलनाच्या लढ्यामध्ये गेले नव्हते। राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी जेलमध्ये गेले होते। नीलम गोऱ्हेंची संजय राऊतांवर टीका। पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का। काँग्रेसचे नेते दत्ता भैरट अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर। दत्ता भैरट यांनी घेतली अजित पवारांची भेट। दत्ता भैरट यांनी शिवाजीनगर मतदारसंघातून 2 वेळा विधानसभा लढवली होती। सिंधुदुर्गमधील ठाकरेंच्या शिवसेनेचा आका कोण हे ठरवा। विनायक राऊत पाहिजे की वैभव नाईक हे शिवसैनिकांनी स्पष्ट करावं। नितेश राणे यांची टीका। तर स्वतःला सिंधुदुर्गचा आका बनवण्यासाठी राणेंनी रवींद्र चव्हाणांना बाजूला केलं, वैभव नाईकांचं प्रत्युत्तर। छत्तीसगडमधील माओवादी संघटनेकडून पहिल्यांदाच मोदी शहांच्या नावापुढे आदरणीय असा उल्लेख। माओवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या ऑपरेशनला कंटाळून शरण येण्यासही तयार। मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बनं उडवण्याची धमकी। विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा मेल। संसदेवरील हल्ल्याप्रकरणी दहशतवाद्यांना अन्यायकारक फाशी दिल्याचा दावा। तुमच्याकडे शक्ती असेल तेव्हाच जगामध्ये प्रेमाची भाषा ऐकली जाते। विश्वशांतीसाठी ताकद गरजेची आणि शत्रूनं हल्ला केल्यास भारताकडे उत्तर देण्याची ताकद। जयपूरमधल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। बाळासाहेबांचे विचार सोडले त्याच वेळेला तुम्ही नरकात गेले। तुम्हाला नरकातून स्वर्गात कोणीही घेणार नाही। संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावरून प्रताप सरनाईकांची टीका। मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात माझगाव कोर्टाचं वॉरंट। 2 जूनला कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश। संजय राऊतांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी वॉरंट।